आणि डिलिमिटेशनचा जो मुद्दा मांडण्यात आला केंद्रीय पातळीवर, याला तुम्ही काय उत्तर द्याल? मला खरंच हसू येत होतं. ताई चांगल्या वक्त्या असल्यामुळे ते काहीतरी वेगळंच रंगवून सांगायच्या मूडमध्ये त्याने मुद्दा सोडून, म्हणजे मला एक मुद्दा ताईंचा मला पटला, ते नॅरेटिव्ह तयार करतात. आपण नॅरेटिव्ह तयार कोण करताय? संजय राऊत, सुषमाताई हेच नॅरेटिव्ह तयार करतात. जणू आमचे खासदार निघून चाललेत. सकाळी संजय राऊतांचं ट्विट काय होतं? विमान आलंय काहीतरी, काय कुणाला तरी घेऊन जायला विमान आलेलं आहे, आमचे खासदार 15 कोटीला विकले जात आहेत. हे कोण बोलतंय? ज्या उबाठा गटाचे मुख्य काय विश्वप्रवक्ते आहेत संजय राऊत, तेच सांगतायत. बरं त्याच्या पुढचं खरं म्हणजे ज्या दिवशी हा खरं तर विचार करण्याची उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी खरंच विचार करण्याची वेळ आहे. त्यात आमच्या भाजपला शिवाय देणं, भाजपला वाईट बोलणं, मोदींबद्दल वाईट बोलणं ठीक आहे, ते तुमचं त्यातनं तुम्हाला आत्मशांती मिळते, ते घ्या तुम्ही. पण तुम्ही कधीतरी प्रामाणिक आत्मचिंतन करणार की नाही? इतके दिवस उबाठा सातत्याने फुटत चाललीये, सातत्याने लोक सोडून चालली आहेत. फक्त आणि फक्त भाजपला दोष देणे तुमचं काम संपतं का? नंबर एक, मला परवाची बैठक काहीतरी सांगितली, 5 खासदार ऑनलाईन होते, 4 मी बातम्या वाचल्या त्या, संजय राऊत यांनी सांगितलं 3 खासदार किती प्रत्यक्ष होते मातोश्रीवरती. मला सांगावं, मातोश्रीचं आज ही भावना राहिलीये. पूर्वी मातोश्रीवरनं कधी काळी आदेश आला, सूचना आली तर ती आदेशाप्रमाणे पाळली जायची आणि कुणाची टाप नव्हती की मातोश्रीचा आदेश मोडला जाईल, सूचना मोडली जाईल. आज खासदार सांगतात, सरळ सांगतात की आम्हाला मिटिंगला जमणार नाही आणि त्या पद्धतीने मिटिंग होते, त्या मिटिंगचा फोटो जाहीर केला जात नाही. ज्या पद्धतीने अंतर्गत उबाठा गटात जे प्रॉब्लेम झालेत आणि ते संजय राऊत सारखे नेते ते एका अर्थाने खासदारांना जा हे सांगतात का? असे इतका प्रश्न निर्माण व्हावा अशी परिस्थिती आहे. आणि हे सगळं करून भाजपच्या सगळ्यात काहीतरी एक शब्द भाजप बोललाय का? एक शब्दाने भारतीय जनता पार्टीने काही भूमिका व्यक्त केली नाही, एकनाथ शिंदेने काही भूमिका व्यक्त केली नाही. जर तुमच्यातला समस्या तुम्हाला सोडता येत नाही, तुमच्यातले आमदार खासदार तुमच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत आणि हे वारंवार घडतं, एकदा घडलं केशवजी आपण